विटाळ धर्मदास. शिव 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 शिव. अरे किती वर्ष हे उष्ट अन्न खाणारेस? किती वर्ष हे असं फेकलेल्या अन्नावरती स्वतःचं पोट भरण्याची ही दरिद्री रीत चालू ठेवणारेस? कशासाठी? नको रे बाळा. एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मानाने जगता येत नसेल तर ते जगणच नाही. अरे किडे मुंग्याही जगतातच, पण आपण माणसं आहोत ना. या वरच्या वर्गातल्या मूडवर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाहीये. बस झालं. ही गुलामगिरी झिडकारली पाहिजे. त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी तुला शिकावं लागेल बाळा. आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर हे स्वतःला वरचढ समजतात, पण तीच बुद्धी तुझ्या जवळही आहे आणि त्याला धार येणारे ती केवळ आणि केवळ शिक्षणामुळे. तुला शिकलंच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे. तू स्वतःचं आयुष्य बदलू शकतोस हे लक्षात ठेव बाळा. शिकलास तर हक्काची भाकर मिळेल. समजूच लागले. लक्षात ठेवा, या वेळेला जर का पोरगी होणार असेल ना तर आत्ताच ते पाडून टाकायचं पोर. या वेळेला मला नातूच पाहिजे. अहो आई, आता यात माझे काय चूक? आपल्या खानदानाचं नाव काय तुझ्या पोरी मोठ्या करणार आहेत का? एक लक्षात ठेव, पोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही. अहो पण मला त्रास होतो त्याचं काय? नाही सहन होतं आता मला. कधी एकदा आंबेडकर साहेब तो कायदा आणतील ना असं झालंय मला. नाव काढू नकोस त्या आंबेडकराचं. आंबेडकर साहेब, काही करून या सगळ्यात आम्हाला बाहेर काढा. पोरं जन्माला घालायची आणि चूल फुकत बसायची, यातच दिवस चालत आमच्या बाईच्या जातीचे. साहेब, जिवंतपणी मरण यातना नाही सहन होत आता. आपल्याला मूल होऊ द्यावं का नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असलंच पाहिजे. कारण गरोदरपणाचा, बाळंतपणाचा आणि मुलाच्या संगोपनाचा सगळा भार हा स्त्रीवरच असतो. त्यामुळे कोणत्याही कारणाने जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला गर्भधारणच टाळता येण्याची सुविधा असलीच पाहिजे. चौदार तळ्याचं पाणी आहे. त्यावेळेला मी नाही आणू शकलो चौदार तळ्याचं पाणी. त्या पाण्यावर गुराढोरांचा हक्क आहे, पण आपला नाही. तो मी मिळवे. तू आधी बरी हो ग. ठीक आहे, मला तुझी गरज आहे. मी आहे तुमच्या सोबत. चौदार तळ्याचं पाणी प्यायल्याशिवाय मी मरणार नाही. आपण समानतेसाठी पाण्याला स्पर्श करणार आहोत. प्रश्न पाप पुण्याचा नाहीये, प्रश्न आपल्या हक्काचा आहे.
फुले केले पाणी चौदार तळ्याचे, हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. मार्ग भूमीत गाविला दिला भीमराया, माझा भीमराया. तू इकडे काय करतोय? तुझे आई वडील कुठे आहेत? ते पण तिकडे उभे आहेत. तू येतो का? पण मला सांग, तुला भीती वाटत नाही का? मागच्या वेळेला इकडे हल्ला झाला होता. हा, ते तुला त्रास देत नाही? नवीन नवीन कपडे घातले म्हणून त्रास देतात. माझ्या आई बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषण ऐकलं. तेव्हापासून अनुभव करत आहे. बरं तू हो पुढे, ते आलो. नक्की ना? ये लवकर, मी वाट बघते. आपल्याला जाकेट ना तुझी? भीमराया, माझा भीमराया. भारताचा पाया, माझा भीमराया. पण रामू, तुला वाटतं तितकं सोपं नाहीये. मी परदेशातून एकही रुपया इथे पाठवू शकणार नाही. तुला काटकसरीने जगावं लागेल, ते ध्यानात ठेव. साहेब, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? तुमच्या या पुस्तकांची विद्येची आण घेऊन मी सांगते साहेब. हे समद्यांचा समद्याने भाव, समद्यांची काळजी घेऊन. भीमराया, माझा भीमराया. भारताचा पाया, माझा भीमराया. शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा. आठवता इतिहास, येई साहित्य बोलती, येई साहित्य बोलती. नाही हालती फुलकी आणि माणस माणस, जणू सोनिया सारखी, जणू सोनिया सारखी. माणूस तिलाच पारखी, मुकी रडान गावती, गावतीन मारती, गावतीन मारती. होती आमची मालकी. पिढ्या पिढ्यांचं सुखांत होतं एकाल्या रात्रीत, होतं एकाल्या रात्रीत. साथी रुखाच्या साथीत. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. परमपूज्य महामानव, घटनापती, अर्थशास्त्रज्ञ, क्रांतीसूर्य, शिल्पकार, बोधिसत्व, सुवर्णरत्न, इतिहासकार, युगपुरुष,